भावांनो, ढाक बैरीला येत आहे. ब्लॉग पूर्ण बघा, सगळं समजेल तुम्हाला. एमर्जन्सीमध्ये तुम्हाला घाईत उतरायचं असेल ना तर उतरता नाही येणार. तर आता टाइम झाला ऑलमोस्ट 6:45. आता आपण जस्ट कडावला पोचलोय. हा अर्धा तास ना तो असा वेस्ट घालवण्यापेक्षा ना व्यवस्थित ब्लॉग शूट करू आपण. नेहमी कसं होतं माहिती आहे, घाई होते खूप जास्त. आपण निघालो आणि डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो. तर आज असं न करता प्रॉपर तुम्हाला या ब्लॉगमध्ये ना डिटेल दिली जाईल की जर तुम्हाला ढाकबैरीला जायचं आहे ना तुम्हाला कोणत्या मार्गे जायला लागेल. आपण ना कर्जतच्या 4 फाट्यावर थांबलोय. तर तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन अशी द्यायची होती, या बाजूने जर येत असाल ना कर्जत बाजूने तर तुम्हाला हा राईट मारून इकडे सरळ जायचं आहे. आणि जर तुम्ही कडावकडून येत असाल ना तुम्हाला लेफ्ट मारून तिकडे निघून जायचं आहे. लँडमार्क लक्षात ठेवा, छत्रपती संभाजी महाराज स्मारक. जर तुम्हाला ढाकबैरीला जायचं असेल ना तर 2 रूट आहेत. एक म्हणजे जांभिवली मार्गे आणि दुसरा म्हणजे कर्जत मार्गे. जर आत्ता जो आम्ही रूट निवडतोय ना तो कर्जत मार्गे. हा जो समोर दिसतोय ना तुम्हाला तो म्हणजेच कळकराय सुळका. सकाळचे 8:15 झालेत आणि आपण आपली जी गाडी आहे ना या वाडीमध्ये पार्क केली आहे. सांडशी गावातून तुम्ही पुढे आले ना तर सगळ्यात पुढे तुम्हाला वाडी दिसेल. तुम्ही सांडशी गावामध्ये गाडी पार्क नका करू, कारण तिथून ना जवळपास 1 किलोमीटर पुढे ही वाडी आहे. तिथे सुद्धा गाडी पार्क करायची व्यवस्था आहे. तर तुमचा जो 1 किलोमीटरचा ट्रेक आहे ना म्हणजे ती एनर्जी ना तुम्ही यासाठी राखून ठेवा, कारण जेवढं दिसतंय ना तेवढं सोपं नाही आहे. ते खूपच जास्त लांब जायचं आहे आपल्याला. तर आपला जो ट्रेक होणार आहे ना तो होणार आहे ढाकबैरीला. आणि इथे येण्याचे 2 रस्ते आहेत. पहिला रस्ता म्हणजे पुण्यावरून जांभिवली गावामध्ये यायचं आणि तिकडून फक्त 1 तासाचा ट्रेक करून तुम्ही ढाकपर्यंत येऊ शकता. आणि जो दुसरा मार्ग आहे ना तो म्हणजे आपला कर्जत मार्गे किंवा सांडशी मार्गे. यासाठी तर दहिवलीमधून लेफ्ट घेऊन तुम्ही सरळ सालपे किंवा सांडशी या गावाकडे निघा. या ट्रेकची जी डिफिकल्टी आहे ना ती मीडियम नाही आहे, एकदम हाय आहे. तर खूपच जास्त खडतर अशा गोष्टींचा आपल्याला या ट्रेकमध्ये सामना करावा लागणार आहे. तर आपला ट्रेक पार्टनर MB आलेत ना करंद. हे काय त्याच बोललं ना मी. बघा करवंद एक दिवस पिकल्यावरती खायला येऊ इकडं. मग बर मी पण ऑनलाईनच ऑर्डर कर. हे बघा पूर्णपणे पावसाचं वातावरण झालंय. आम्हाला पहिले वाटलं की धुकं पडतंय पण नाही भाई. कॅमेरा यासाठी मी उचललाय की ना भाई ट्रेक बघताय ना तुम्ही, पण आता फील पण घ्या की ट्रेक करताना ना काय अवस्था होते ती. भावानं 8:15ला 8:20ला आम्ही ट्रेक चालू केलाय. प्रेमला फोन लावले आता. प्रेमला आम्ही तो म्हणतो की तुम्हाला वर जायला ना 12-1 वाजून. तर आपण त्याने जो टाईम सांगितला ना त्याला कट करायचा ट्राय करूयात आणि बघू की किती कमी वेळामध्ये टॉपला पोचतोय आपण. भाई व्ह्यू भारी आहे, खालचा पण आणि वरचा पण. ऑल गुड. केक ना स्मूथ. नेक्स्ट टाइम आहे ना कॅडबरी पण आला. हां चॉकलेट आणलं होतं बरोबर. आणि जर मार्किंग बघायची असेल ना तर ठिकठिकाणी तुम्हाला रिबिन किंवा अशी चप्पल झाडावर लटकलेली दिसेल. जोक्स अपार्ट भाई ही गोष्ट रस्ता शोधण्यास तुम्हाला मदत करते म्हणून मी तुम्हाला सांगितलं.
ट्रेक स्टार्ट केल्यापासूनच बघा पूर्णपणे ना पावसाचं वातावरण केलं आणि अजून पण तसंच आहे ते. मोबाईलमध्ये बघितलं तर पावसाचं वाटतं, समोर डोळ्यांनी बघितल्यानंतर धुकं वाटतंय. मोबाईल इथे ठेवू वाटला दगडीच्या खाली लपून, उद्या येऊन न्यायला. मग 8:15 आपण ना चढायला चालू केलेलं, पूर्णपणे डोंगर डोंगर डोंगर. तब्बल 2 तासानंतर आम्हाला थोडी सपाटी लागली. सपाटी म्हणजे तुम्ही बघू शकता मयूर सरळ चाललाय, चढत नाहीये. थोडी चढाई, थोडं प्लेन्स, थोडी चढाई, परत प्लेन्स. आवाज येतोय ना, ट्रेक करायचं आहे मग या. अनिकेत भावा, हे बघ काय आहे, फक्त तुझ्यासाठी शूट करतोय. हे बघ ही वस्तूनं तू आम्हाला खायला दिली ती, इथे भरपूर पडलेले आहेत ते. तरी काय आहे ते जरा कमेंट करून सांगशील का आम्हाला? आठवलं म्हणून तुला विचारलं मी, ठीक आहे. आणि घाम तुम्ही बघू शकता. ओ भाई साहब, ए एमबी कपारी दिसली का भावांनो? हे बघा एवढा टाइम चढतोय ना आणि ह्या घाम तुम्ही बघताय ना, हे सगळं ना ह्या व्ह्यू पुढे सगळं बाद आहे, सगळं फिक्क आहे. व्ह्यू बघायचा तुम्हाला, हे बघा. थ्री, 2, 1. प्रेम भावा, तू काय मिस केलं माहिती आहे का? हे बघ 10:30 वाजलेत. आम्ही ना जो जंगलाचा पॅच आहे ना तो ऑलमोस्ट कंप्लीट केला आहे. रस्ता शोधत आलो आम्ही. म्हणजे असं नाही का आम्हाला रस्ता माहिती होता का आमच्यासोबत कोण आहे. बघा तुम्ही बघू शकता, मी आणि मयूर दोघंच जण आले. तुम्ही यकीन नाही करणार आणि मला पण नव्हतं वाटलं की नजारा आहे ना असा काहीतरी असेल. तुम्हाला दाखवतो, बघा तुम्ही. आणि जर याच्या राईट साईडला तुम्ही बघितलं ना तर हा कळकराय सुळका आहे. बघा दिसत पण नाहीये. ही बघा, या गुफेमध्ये आता आपल्याला जायचं आहे. 85 डिग्रीच्या पेक्षा जास्त चढाई आहे आपल्याला पुढची. हे बघा असे स्ट्रगल आहेत आमचे ब्लॉगिंगसाठी. खूपच जास्त सपोर्टिव्ह असे पार्टनर भेटेल आपल्याला, जे आपल्यासाठी आपला ब्लॉग शूट करायला मदत करतात, रील शूट करायला मदत करतात. आणि नाहीतर राहुल तुझ्यासारखा पार्टनर. आता हे बघा मागचा जंगलाचा पॅच परत एकदा संपलाय आणि परत एकदा आपल्या समोर एक खतरनाक असा व्ह्यू आलाय. तुम्हाला मी ना या बाजून दाखवतो कसा येतो. तो शेवटचा पॅच गेला ना भाई, डांग फाडून ठेवली त्यांनी. हा जो पूर्ण डोंगराचा पॅच लागतो ना तिथं पोहोचलोय. चढायला सुरुवात करूयात. हमारे भाई ने अभी चालू किया है. ओके ओके, इजी आला तरी चालेल, 1 तास लाव. ऐक ना, उजव्या हातात रशी धर ना. भावा काय होईल त्याला, मी कॅच घेईल, मी विकेट किपर आहे. यस यस, डन इट डन इट. आपले 12 वाजले आणि समोर बघा
माझं सुद्धा थांबायची खूप इच्छा होती, पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, इथे ना कोण पब्लिक नाही जास्त, फक्त मी आणि MB आहे. असं नको व्हायला की आपण थांबलो आणि मग त्यांची भांडणं वेगळी झाली ना. एक तर इथून खाली जायला फक्त एकच रस्ता आहे, तो पण खूप छोटा. तर अजून जास्त काही प्रॉब्लेम नको, त्यापेक्षा जसं आलो आहे ना तसे लगेच निघून जाऊयात. आपण जास्त टाईम इकडे नाही थांबत आहेत, कारण तुम्हाला सांगितलं मी की ही माकडं यांची संख्या खूपच जास्त आहे. तर चला आता उतरायला आपण चालू करूयात. बाई सॉरी 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 सॉरी. साधा सुद्धा काम नाहीये, मला आता फक्त माझं घर दिसतंय. बस. मला पण सेम चांदे दिसते. मला जेवढं बोलतात ना ढाकबैरी कठीण आहे कठीण आहे, शेवटचा फक्त 10% टप्पा कठीण आहे, पण तो एवढा आहे ना का तो 90%ला फेल करतो. चढताना चढू शकतो. हा, चढताना एक वेळ माणूस चढेल चला, पण उतरताना डांग फाटते. हा ट्रेक करायचा तुम्ही प्लॅन करताय ना तर सोलो करू नका, 2 किंवा 3 जण घेऊन, किंवा मोठा ग्रुप असलं चांगलीच गोष्ट आहे. तर ग्रुपमध्ये तुम्ही हा ट्रेक करा, कारण जे चढताना किंवा उतरताना ना जर तुम्ही एकटे असाल ना तर खूप जास्त प्रॉब्लेम फेस करायला लागतील तुम्हाला. 3:45 झालेत आणि आपण ढाकबरीचा जो ट्रेक आहे ना तो सक्सेसफुली कंप्लीट केला आहे. जो आपला MB आहे ना तो बोरं वेचायला गेला आहे. आपली गाडी या समोरच्या गावामध्ये पार्क केली आहे. ढाकबैरीचा जो ट्रेक आहे ना तो तुम्ही पूर्ण बघितला असेल. जर ब्लॉग आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि जमलंच तर व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा जे लोक ढाकबैरीचा प्लॅन करत आहेत. वाटत नाही मग थांब, तिथेच थांब. सरस माकडा. अमरे यार तू व्हिडिओ काय करू.